शेतकरी बांधवांनो, लेबरच्या सहाय्यानं ज्यावेळेस आपला ऊस तुटतो त्यावेळेस त्याच्यानंतर समजा आता हे जसं दगडाचं रान आहे, जसं इथं बघा ऊसाच्याच बेटामध्ये हे एवढा मोठा दगड आहे, तर कोयते मारताना ते लेबर काय करतात, वरचेवरीच जे आहे ते कोयते मारतात. मग ते झाल्याच्या नंतर ही जी काही आता पाहतोय आपण, हा वरचा भाग होता त्या ऊसाचा, जुन्या ऊसाचा हा वरचा भाग, तर तो आपण तसाच ठेवला. नंतर आपल्याला या ठिकाणी काही जरी हे असेल तरी आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बुडके छाटून घेणं किंवा नंतर आपल्या घरच्या लेबरच्या साहाय्यानं बुडके छाटून घेणं गरजेचं आहे. आता हा बघा, हा बुडका न छाटल्यामुळे याच ठिकाणाहून जे आहे ते वरच्या इथंच हे सगळे फुटवे जे आहे ते फुटून आलेले. उद्या काय होतंय, या ठिकाणी जर आता व्यवस्थित माती आपण लावू शकलो नाही किंवा एवढा मोठा वरंबासुद्धा आपला जो आहे तो प्रॉपर या ठिकाणी जे आहे ते तयार होऊ शकत नाही चांगला, तर हे वरचे आलेले ऊस आहे असे त्याची लॉडजिंग होती किंवा ते पडून जातात. ही काळजी जी आहे ते घेणं गरजेचं आहे. बघा आता या ठिकाणी सुद्धा ही अशाच पद्धतीनं आता लेबरची उपलब्धता नाही किंवा लेबर आम्हाला भेटले नाहीत आणि मग त्याच्यामुळे हे असंच जे आहे ते हे वरचे बुडके असेच राहिले आणि या बाजूला जे आहे ते या ठिकाणं हे फुटवे जे आहे ते फुटले. आता काय होतंय, हे सगळे फुटवे नंतर काय होतात, उगवतात, वाढतात, पण हे नंतर जे आहे ते लगेच जिरून जातात. कारण की या ठिकाणी कुठंच माती राहिलेली नाही आहे, तयार झालेला ऊस पडून जातो आणि हे नुकसान होतं. ही काळजी जी आहे ते बुडके छाटणी का महत्त्वाची आहे, तर त्याचं प्रमुख कारण हे अशा पद्धतीनं वरच्यावरी ऊस येतात आणि आपलं नंतर जे आहे ते नुकसान होतं, हे जिरून जातात, पूर्ण ह्याची ऊस तयार होत नाहीत किंवा झाले तरी ते पडतात. त्याच्यामुळं बुडके छाटणीचं जे काही महत्त्व आहे तर ते हे आहे. बघा हे इथला बाजूचा डोळान तिथून ही फुटलेले एवढे मोठे फुटवे, पण हे वरच्यावरीच आहेत, हे मातीमध्ये नाहीत किंवा ह्याला माती जर लावायचं म्हणलं ते व्यवस्थित लागू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळं बुडके छाटणी हे ऑपरेशन जे आहे ऊस तुटून गेल्यानंतर तात्काळ करणं अत्यंत गरजेचं आहे.